तसेच उपस्थित आहेत आमचे राजनजी कोहली, आदरणीय व्यक्तिमत्व राजनजी कोहली इथे उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. चला शिवाजीनगर संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. अनिल पारगावकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये तसेच अनंत वाजेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक आभार मानूया. फोटोग्राफ मास्टर्स वहाल विजय कुमार घरत इथे उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. चला फलंदाजींची नावं कळावी यासाठी आपण एक 12 प्रतिनिधी पाठवा लाईव्ह आहे. विजय आणि राज विषय सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सदारंग पहिलाच बॉल इथं मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. सदानंद आपण पाहतो गोलंदाजीच्या उंबरठ्यावर एक जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये करत असताना पहिला बॉल हा चेंडू आपण पाहिला तर लोअर फुल टॉस होता आणि त्याने खेळून पडला आणि तो उपस्थित आहेत आमचे उलवेनवर 40+ असोसिएशनचे अध्यक्ष दिलदार मनाचा रुबाबदार अशी ज्यांची ख्याती आहे आणि 5 गणी येथे 40+ मास्टरची ही स्पर्धा ज्यांनी केल्यावरून यशस्वीरित्या पार पाडली होती जिथे सोमास इथे उपस्थित आहेत. त्यांच्या या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. यावेळेचा हा चेंडू नक्कीच पंच विश्व कोहली सगळ्यांचा इशारा आलाय. वाईड न दंडित केलं जाईल. एक अवांतर धावसंख्येनं धावफलकावरती ऍड केली जाईल. ती धाव टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा आणि यावर्षी हा तडाखा पाहायला मिळेल. आणि खरं तर 2 दिवस आम्ही तिथं भन्नाट मजाही केली होती या संघांसोबत. यावर्षी काहीसा आगळं वेगळं आयोजन पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू स्लोवरून होता. अगदी पुढ्यामध्ये फेकून वळवणं ही माझी ओळख आहे आणि ती ओळख मात्र इथे स्पष्ट केली गेली आहे. ती गोलंदाज सदानंदच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी राईट आला. तदनंतर मात्र हा डॉट बॉल ही पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक सदानंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळचा चेंडू अगदी पुढामध्ये पहिला होता. बॅटच्या रडार मध्ये आला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चाललाय. सीमा पार झालाय फरार. इथे हा दर्जेदार असा पहिला चौकार या इनिंग मधील. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहाल तर 6 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. राजच्या बॅट मधून हा चौकार आला. राज मनावरती राज करणारा खरं तर हा राजला आपण पाहतोय. आज फलंदाजीच्या माध्यमातून राज्य करतोय आणि हा पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मिळालेला चौकार आपण पाहतोय. महेश कोहली गणेशपुरी संघाचे महेश कोहली यांनी जर कॅच घेतली एका हातामध्ये तर 1000 रुपये समाधान कोहली यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ज्या दिशेने समाधान आहे त्या दिशेने चेंडू आला परंतु चेंडूचा तडाखा राज मी म्हटलं होतं राज राज्य करतोय शिवाजीनगर संघाचा. हा राजने मिळालेला षटकार 6 धावसंख्या देणारा असेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. पहिले षटक मार्गस्थ असताना
गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आतापर्यंत ज्यांचा भूलबाला राहिला होता सदानंद, परंतु आता मात्र आक्रमण केले गेले. चौकारानंतर आलेला हा षटकार 6 धावसंख्या देणारा होता आणि खरोखर पाहत राहावं या फटक्याकडे अशा रीतीने काहीसा हा फटका पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेग पंचांच्या वरून मात्र हा षटकार अगदी आमच्या अतिथी कक्षाला सलामी देणारा होता. सदानंद गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतील. 12 धावसंख्या धावपटलावरती आहेत. यावेळी त्याची पुन्हा एज लागली मध्ये षटक आहेत. डायरेक्ट हिटची संधी टिपली गेली आणि फलंदाज मात्र इथून विजय बॅक टू द डगआउट. शिवाजीनगर संघाला पहिला धक्का, पहिला हजरा विजयच्या रूपामध्ये आपण पाहतो मिळाला गेला. शिवाजीनगर संघाला 12वा प्रतिनिधी पाठवा. एक पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आहे आणि इथं आपण पाहतो आमचे समालोचक मित्र नवनगावचे एक सुप्रसिद्ध आवाज राजकिरण कोहली सर आमच्या समेत जोडले गेलेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. आणि आपण पाहतो याच दरम्यान श्री विकीजी कोहली यांचा इथं शुभ सन्मान केला जाणार आहे. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं मी पुन्हा एकदा शब्द सन्मान सहर्ष स्वागत करतोय. श्री कोहली. हरला फटका सुंदर सजवलाय. मग राजेंद्र म्हटलं तर एक जबरदस्त फलंदाज आहे. या षटकाराने मात्र धावसंख्येला चांगला आकार मिळाला. धावसंख्या पण पाहतो निश्चितच 18च्या घरामध्ये. तर आतापर्यंत आपण ज्यांचा आवाज ऐकला तर म्हणजे गव्हाणगावचे जबरदस्त समजतो की श्री सुयोगजी कोहली. खरं तर मी सुयोगजी कोहलींचे आभार व्यक्त करतो. पहिली मॅच त्यांनी संपूर्ण सांभाळली आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये थोडंसं यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. खोलच्या पद्धतीने होता त्याला ती कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज आपण पाहतोय विशाल यांनी. मग शैलेश स्मृती 41 तरघर आणि 41 मास्टर्सचे 2026 मध्ये मी पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. सौजन्य श्री दिवाशी टोलेकर यांच्या माध्यमातून हे सर्व सन्मान चिन्ह. खरंच हे जे सर्व आयोजन आपण पाहतोय आणि हे मैदान जर म्हटलं तर महेश स्मृती यांच्या नावाने, महेश स्पोर्ट्स शेलकर यांच्या नावाने सुंदरसं आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हे मैदान आपण पाहतोय. पुढचा चेंडू विशाल तयार असतील राजेंद्रसाठी. फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु निश्चितच पंचांनी मात्र तो वैध डिलिव्हरी असं घोषित केलेला आहे कारण चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह म्हटलं तर आमचे दोन्हीही केडी ब्रदर्स आणि आमचे मित्र संदीप दादा भास्कर यांची ही सर्व आस्थापना. फुलटॉस होता यावेळेला, लोअर फुलटॉस मात्र मोठा फटका मारता आला नाहीये. विशालचे बाकीचे सर्व चेंडू चांगले पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता तदनंतर मात्र दोन्ही चेंडूंवरती शांत ठेवलं होतं ते म्हणजे राजेंद्रला. हा चेंडू ही अगदीच लोअर फुलटॉस पद्धतीचा आडव्या बॅटने खेळताना बॅटची कळा घेऊन मात्र चेंडू शॉर्ट लेगला गेला. तसा डोलकर तिकडे होते. एक धाव फक्त मिळून धावसंख्या आपण पाहतोय 19च्या घरामध्ये. खूप मोठा चेंडू होता. बॅटच्या व्यवस्थित मध्यवर्ती आला नाही. या मिड विकेटकडे चेंडू चाललाय जरूर. एका धावेने मात्र धावसंख्येला आकार मिळेल. पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेला मोठा फटका होतो ना तदनंतर मात्र फलंदाज थोडेसे
खुशी तसंच, कारण पुढच्या चेंडूंवरती एक दोन जरी आल्या तर जो आपला आस्किंग रन रेट 10चा असतो ना, तो मिळवण्यासाठी मदत होत असते. 1-2 ऑफ स्टंप जवळ सुंदर चेंडू फेकला गेलाय, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. हे खरं सौंदर्य आहे गोलंदाजांचं. मग पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर जर तुम्ही ओव्हर 8 धावांवरती संपवत असाल ना, मग तुम्ही अगदीच खरोखर चांगली कामगिरी केली. आजकाल गोलंदाजीमध्ये एक नाव मात्र गाजते, ते म्हणजे जसप्रीत बुमराह. मग जो गोलंदाज एक जनरेशनचा गोलंदाज म्हणून सर्व संघांनी मान्यता दिली. 254 धावा काढल्यानंतर जर आपल्याला शाश्वती वाटत नाही की आपण जिंकू की नाही आहे, आणि अशा वेळेला एक गोलंदाज येताना फक्त 6 धावा देतो, धावसंख्या निश्चितच आहे म्हणजे 20, 2 षटकांची अंतिम धावसंख्या, पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये 8, अशा 20 धावा धावफलकावरती कोणताही गडी बाद नाही. मग एका दिवसामध्ये राजनजी 40 ओव्हरमध्ये 250 धावा होतात, फक्त 14 गडी बाद होतात. म्हणजे धावसंख्या कोणत्या मार्गाने उभारल्या जातात. गोलंदाजांचा काहीतरी मान पाहिजे ना, अशी खेळपट्टी आणि असे चेंडू. आजकाल लोकांना फक्त गोलंदाजांना चोपलेलं पाहायला आवडतं, पण गोलंदाजांनी पण भरपूर मेहनत घेतलेली असते. आणि अशामध्ये भारताकडे एक असं अस्त्र आहे, कदाचित ते ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल, जसप्रीत बुमराह. जनरेशन बॉलर ज्याला आपण म्हणतो, खरंच जनरेशन बॉलर. 6 धावांचं षटक जर ते आलं नसतं तर मात्र आपल्याला 254 वरती आव असून बघावं लागलं असतं. अशी गोलंदाजी पाहायला मिळाली मागील षटकामध्ये. शॉर्टर प्लेन होता, यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, पण निश्चित म्हणतो प्रवीण वरती हा चेंडू मात्र जाईल एका टप्प्याने निश्चितच 4 धावांकरिता. बराच वेळ वाट पाहिली, खरं तर चेंडू मध्ये आपटला होता, हाफ ट्रॅक होता, गती कमी होती, त्याचा पूर्ण फायदा. पहिल्यांदा अमितने असं जाणलं की आपण लेगला खेळू की काय, पण तो चेंडूची गती पाहता नंतर मात्र ठरवलं की आपण ऑफ स्टंपला एक चांगला बॅकफूट पंच मारू शकतो. असा बॅकफूट पंच पाहायला मिळाला आणि एक मात्र चौकारानं सुरुवात झाली. मग मगाशी दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती, तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं झाली. मग मोठा फटका ज्या वेळेला येतो पहिल्या चेंडूवरती, त्यावेळेला फलंदाजांना पुढच्या काही चेंडूंवरती मात्र संधी असते धावा जमवण्याची. चौकारानं मात्र धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 24च्या घरामध्ये 24 विदाउट एनी लॉस. शिवाजीनगर प्लेइंग वेल फॉर द टीम. खरंच शिवाजीनगर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी गव्हांचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. फटका चांगला आहे, सरळ किल्ला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव मात्र जरूर मिळेल. मग पहिल्या चेंडूवरती धावसंख्या मोठी आली की अशी धावसंख्या रणनीती आखता येते. आणि दुसऱ्या बाजूला जो आपला फलंदाज आहे तो आपला महत्वाचा मारणारा फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक रोटेट करणं अगदीच महत्वाचं असतं. खुल्या चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय, अप्रतिम कामगिरी खऱ्या अर्थाने प्रवीण आपण पाहतोय. सातत्याने असं म्हटलं होतं की एखादा सुद्धा चौकार हा लागू शकतो, परंतु तदनंतर आपण कसं कमबॅक करतो हे खूप महत्वाचं असतं, हे खूप महत्वपूर्ण असतं. आडव्या पट्टीने खेळायचा प्रयत्न केलाय, निश्चितच शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक असतील, आमचाच माणूस आहे महेश कोहली. सासरे बुवा सर्व आमचीच माणसं. स्फोटबस महत्वाचा खऱ्या अर्थाने जीव ओतला आम्ही आणि त्यांनी आमच्यावरती. मग ऋषीबाई म्हटलं की राजकीय तू पाहिजे, खरं तर आम्ही आज थोडस बाहेर होतो. फटका हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा महेश यांच्याकडे चेंडू चाललाय आणि चेंडू समाविष्ट सुद्धा झालाय हातामध्ये. एका हातामध्ये घेतले असते तर 1000 होते, 2 हातांमध्ये घेतले तर 500 रुपये लागू दिले. नाही 500 नाही, 1000 एका हातात घेतले असते तर 1000 होते. खरं तुम्हाला सूचना अशी असेल, ऊन भरपूर आहे, निंबू पाणी वगैरे पित राहा, इलेक्ट्रॉल, ज्याच्याने शरीर हायड्रेट राहील, डिहायड्रेशन होणार नाही याच्याकडे लक्ष घ्या. कारण भरपूर अशी उष्णता आता जाणवायला लागलेली आहे.
उलट होता रॉकी. संधी होती आणि संधीचं सोनं रॉकीने केलंय, परंतु नो चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय आणि चेंडू मात्र एका टप्प्यानिशी चाललाय. तो निश्चितच चौकारा घेता. विशू चौकार आहे, षटकार आहे का? आम्ही बघितलंय चौकार आहे, आम्ही बघितलंय ना. असं असो काय प्रॉब्लेम नाही, आम्ही बघितलंय. विशू कोहली तुमची चूक नाहीये, आम्ही बघितलंय. तुम्हाला तिथून सांगितलं असेल का प्रॉब्लेम नाही. तर कुमार दक्ष वाजेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 200 रुपये, चौकार हॅट्रिक साठी 200 रुपये आणि धावून 4 धावा जर घेतल्या तर मात्र 200 रुपये दिले जातील कुमार दक्ष वाजेकर यांच्याकडून. खरोखरच शैलेशमूर्ती तरगर आयोजित फुटबॉल मास्टर चषक म्हटलं, तरगर संघाचं ज्या ज्या वेळेला आयोजन असतं ना, आयोजन बघा किती ब्रँडेड आहे. एखाद्या 1 लाखाच्या मॅचेस ऋषीभाई अरेंज केल्या असं वाटतं, एवढं आयोजन ब्रँडेड आहे तरगर संघाचं. आणि डे नाईट मॅचेस आहेत, त्याच्यामुळे मात्र मजा येणार आहे स्पर्धेला. सचिन शेटकर साहेबांनी हे खऱ्या अर्थाने मैदान सजवलंय, खरंच जबरदस्त मैदान सजवलंय. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा चला चौकाराकडे. पस्तीस. शेवटच्या चेंडूवरती एक नो चेंडू सुद्धा होता ना. 35 धावा झालेत, धावसंख्या 35 आहे. तर सातत्याने धावसंख्या मात्र जोडल्या जात आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय तकदीर. मग गणेशपुरी संघाचा हा सर्वात महत्वाचा मोहरा आहे. गणेशपुरी संघ म्हटलं तर प्रतीक कोहली, प्रथमेश कोहली आज नाव आहे. फटका चांगला आहे, पण खाली क्षेत्ररक्षक राजू. काय घडलंय इथं? मात्र संधी होती, फलंदाज बाद होऊ शकत असता, परंतु तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं ते म्हणजे दुपटणं. एका राजूने मारलं चेंडू दुसऱ्या राजूच्या हातामध्ये थांबेल की नाही हा प्रश्न विचारला जात असताना चेंडू मात्र षटकारासाठी गेला. पुन्हा एकदा षटकाची सुरुवात मोठ्या फटकेने झाली. धावसंख्या 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न, खर तर 2 गडी बाद झालेत. अमित आणि विजय आणि अमित अशी 2 गडी बाद झालेत. तर रॉकी आणि राजू अशी ही जोडगोळी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहतोय, कारण चुका ह्या माणसाकडून घडत असतात, परंतु चूक केली ती म्हणजेच इंग्लंडनी संजू सॅमसनची कॅच सोडली सोडावरती. नंतर संजू सॅमसननी मात्र धावा कुठून काढल्या. कॅच खूप महत्वाची असते, मग जो फलंदाज मारणारा आहे त्याच्या जर धावा पडल्या, कॅच पडल्या, मग असं काहीसं घडतं की त्याच्यावरती मग जखमेवरती मीठ चोळलं जातं. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरा होता प्रयत्न. रॉकी धावायला ऐकणार नाही, कारण जो भालावरती फळी चालू शकतो तो धावायला कोणालाच ऐकणार नाही. मग रॉकी असेल, खाडीचा नरेश असेल, हे तंदुरुस्त प्लेयर आहेत.
टॉस चेंडू आहे, निर्जस लागून चेंडू येईल, झेलची संधी मात्र संदीप नाही स्वीकारली, कारण कदाचित चेंडू डोक्यावरून चेंडू जाऊ शकला असता. स्वतःहून थांबून मात्र निश्चितच चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. कधी कधी हेही महत्वाचं असतं. आता सर्कल पर्यंत चेंडू येईल की नाही ते बघणं महत्वाचं होतं. संदीपने ते चाचपण्याचा प्रयत्न केला. आपली फिटनेस किती आहे ते बघणं गरजेचं आहे. आपण चेंडूवरती जर पोहोचलो ना तर चौकार जाऊ शकतो, हे कॅल्क्युलेशन करणंही महत्वाचं आहे. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. निश्चितच कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाना यांच्याकडून मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं उशिरा परंतु चांगला उचल चांगली फेकी चांगली. निश्चितच हे षटक इथं संपुष्टात येते, कारण षटकामध्ये पाहिलं तर एक षटकार आणि एकेरी, 2 दुहेरी आणि 2 निर्धाव चेंडू अशी पाहायला मिळाले. अशा पद्धतीने जर पाहिलं तर निश्चितच धावसंख्या आपण पाहतो त्या 46-46 घरामध्ये. धावसंख्येचा जर आलेख पाहिला ना तर एक चांगला आलेख आहे, कारण 5 षटकांचा हा सामना आहे. आतापर्यंत 46 म्हणजे जवळजवळ आपण 12च्या सरासरीने पळतोय अशी एखादी आलेख मात्र पाहायला मिळतो. आणि कोणताही संघनायक ज्या ज्या वेळेला खेळ सुरू होतो ना त्याच्या मनामध्ये असतं की एक 10चा सरासरी जरी असली तरी आपण मॅच मध्ये राहू शकतो, असा काहीतरी एक आलेख असतो. शिवाजीनगर संघ हे शेवटचं षटक असेल जिकडे हाणामारी करावी लागेल. प्रसाद डोलकर गोलंदाजीच्या बोलावरती. दादा दक्ष कडून 200 विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि धावून 4 धावा. कोणत्याही प्रकारची हॅट्रिक 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. फक्त वाईटच्या हॅट्रिकला 500 नाही, लक्षात ठेवा. मग कोणत्याही प्रकारची हॅट्रिक असू द्या 500 रुपये दिले जातील. काय सुंदर कॅच पकडली गेली. खरोखरच क्लोज किपिंग करताना अप्रतिम अशी कॅच. पहिल्याच चेंडूवरती मात्र गडी बाद झाला. राजू जो की आपल्या संघासाठी चांगला खेळत होता, ज्याच्या चेंडू फळीतून जवळजवळ 3 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार पाहायला मिळाला. 25 धावांची खेळी राजूच्या माध्यमातून साकारली गेली. मग बक्षीस जे होतं हॅट्रिक साठी ते वाढलं गेलंय. कुमार दक्ष वाजेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि धावून 4 धावा. 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. मग आता आपण पाहतोय मैदानावरती जी व्यक्ती आपण पाहतोय, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला उल्वेनोट प्रीमियर लीग ह्या मैदानावरती, मग उल्वेनोट प्रीमियर लीगचं एक सक्षम आयोजन करता मॅनेजमेंट कमिटी मधले अमरजी कडू, खरंच एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व. आणि आज उल्वेनोट प्रीमियर लीगचं नाव संपूर्ण रायगड मध्ये आहे, कारण त्याचं संयोजन, आयोजन, नियोजन हे सर्व काही कमिटीच्या वतीने चांगलं केलं जातं. आणि 2 अमरजी आमचे आहेत, अमरजी पाटील आणि अमरजी कडू, यांच्या माध्यमातून देखरेख चांगली केली जाते. आता अमरजी कडू यांना मात्र आपल्या संघासाठी धावसंख्येला आकार द्यावा लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. चांगला फटका आहे. चेंडू मात्र लांगणकडे जाईल. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. आल्या क्षणी आपलं खातं उघडणं महत्वाचं आहे. आल्या क्षणी स्ट्राईक रोटेट करून समोरच्या खेळाडूला, जो की आता चांगला खेळतो, त्याला स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे. आणि हे सूत्र चांगलं आजमावलं येतं अमरजीगड यांनी. धावसंख्या आपण पाहिलं तर निश्चितच 47. फुल टॉस होता, राखी संधी होती, वाऱ्याचा ओघही त्याच बाजूने होता, त्यामुळे मात्र ही कदाचित तुम्ही संधी गमावली की काय. कधी कधी असं होतं की आपण फुल टॉस पाहिलं ना की जास्त जोर लावला जातो, मग ते जास्तीचा जोर राजन सर आपल्याला कधी कधी फटका मिस करून जातो. अतिगाई संकटात नाही. तर मात्र काय घडलंय, फलंदाज बाद असेल की नाही, आणि निश्चित फलंदाज मात्र बाद असेल. पहिल्या काही षटकांमध्ये पाहिलं तर धावा चांगल्या आल्या होत्या, धावसंख्येला उभारी मिळाली होती, धावसंख्येला आकार मिळाला होता. पण तो शेवटचं षटक जे की प्रसाद डोलकर यांनी साकारलं जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची धाव तर एक धाव आली जरूर, जी की अमरजी कडू यांनी घेतली होती. बाकीचे सर्व चेंडू हे निष्काम ठरलेले आहेत. धावसंख्या जर पाहतो ती 47 वरती सीमित आहे. ओव्हर षटकातील आणि पूर्वार्धामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर निश्चितच आपल्याला
या 2 चेंडूंवरती चांगलं टार्गेट सेट करता येऊ शकलं असतं. खरं तर हा चेंडू रॉकीने थोडंसं पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जरूर, तिथून धावसंख्येला आकार देणं खूप महत्वाचं असेल. फुल टॉस चेंडू होता, अगदीच जास्त वेळ चेंडू हवेमध्ये आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू पडलाय जरूर, परंतु अमर कडू यांच्यावरती विश्वास दाखवला. निश्चितच एक धाव आणि शेवटचा चेंडू जो की टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. लेफ्ट टर्न केलाय. इट कुड बी वाईट अँड वाईट हॅज बीन डिक्लेअर्ड बाय द अंपायर. एका धावाने मात्र धावसंख्येला चांगला आकार मिळाला. आता टार्गेट किमान 50 लागू शकतो. शेवटच्या चेंडूवरती काय लागेल ते महत्वाचं असेल. धावसंख्या 49 वरती आहे. आडव्या पट्ट्याने खेळताना मात्र चेंडू अगदीच फसवून गेलाय. चेंडू आतमध्ये आलाय असं स्पष्टीकरण दिलं गेलंय आणि शेवटचा चेंडू मात्र निश्चितच निर्धाव झालाय. शेवटचा चेंडू जर निर्धाव झाला असला तरीही 5 षटकांच्या अंती धावसंख्या लागायला गेल्या ते म्हणजे 49 आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवायच्या त्या म्हणजेच 50चं टार्गेट असणार ते म्हणजेच गणेशपुरी संघाचा कडे. गणेशपुरी संघ आज ज्या ताकदीनिशी खेळतोय खरोखरच त्यांचे एकत्रित संघ बांधणी चांगली झालेली आहे. त्यांची जर्सी खूप सुंदर आणि चर्चेमध्ये राहिलेली जर्सी आहे. खरंच जी मग रील अगदीच व्हायरल झाली होती त्यांची जर्सीची. दुसरीकडे जर पाहिलं तर शिवाजीनगर संघ पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्या चांगल्या उभारल्या गेल्या होत्या. तर मी विनंती करतोय DRG कोहली यांना की आपण कृपया करून व्यासपीठावरती यावं. नेक्स्ट मॅच दादा ऋषीभाई विनिंग नसते आपली. कोणला बोलायचं ऋषीभाई? मी विनंती करतोय DR कोहली साहेबांना की आपण कृपया करून व्यासपीठावरती यावं. तर कोंबडबोजे संघाचा संघनायक आणि शेलगर संघाचा संघनायक आपणास विनंती असेल की आपण कृपया करून टॉसविनसाठी यायचं आहे. कोंबडबोजे आणि शेलगर संघाच्या संघनायकाने विनंती असेल की आपण टॉसविनसाठी यायचं आहे. धावसंख्या 49 काढल्यात. 50चं टार्गेट असेल जे की एक चांगलं टार्गेट आहे. जर शिवाजीनगर संघाने गोलंदाजी चांगली केली तर धावसंख्या अशा आहेत ज्या सेफही केल्या जाऊ शकतात आणि त्या डिफेंडही केल्या जाऊ शकतात, चेसही केल्या जाऊ शकतात. काय घडेल काय बिघडेल निश्चितच काय घडेल काय बिघडेल. मग ज्या आवाजाने अगदी या मैदानावरती सकाळपासून एक जरब ठेवलेली आहे. एक जबरदस्त समालोचक श्री सुयोगजी कुल यांना विनंती करतोय की आपण दुसऱ्या यात्रेमध्ये यावं. तोपर्यंत धन्यवाद. मी विनंती करतोय DR कोहली सरांना DR कोहली सर आपण व्यासपीठावरती या. DR दादा या आपण व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान केले जाणार आहे. शैलेश स्मृती 40+ तळकर यांच्या माध्यमातून आयोजित ही आपण स्पर्धा पाहतोय आणि निश्चितच DR दादांचा आपण सन्मान पाहतोय PTC लाईव्ह यांच्या स्क्रीनवरती. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागते माऊलीजी या आपले शुभ सन्मान केले. मी आयोजकांना विनंती करतो आपले माऊली दादा ज्यांना आपण प्रेमाने माऊलीच म्हणतो त्यांचाही आपण शुभ सन्मान करूया. आणि निश्चितच मॅच सुरू जशी होईल आपण लगेचच जाऊया दुसऱ्या सत्राकडे. शिवाजीनगर संघाने 49 धावा पोस्ट केल्या होत्या. तर 50 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने निश्चितच गणेशपुरी संघ पूर्ण करतोय जाऊयाने पाहूया. ऐकूया श्री सुयोग कुल यांचा आवाज. धन्यवाद. चला पुढच्या दोन्ही टीमना आपण विनंती करतोय. शेलगर 40+ आणि कोंबडबोजे 40+. दोन्ही टीमला विनंती आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. आयोजकांनी विनंती आपण त्यांच्याशी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत असतो. कर्जत ज्यांच्या मैदानामध्ये आपण ह्या मॅचेस खेळवतो शैलेश स्मृती तळकर 40+ आयोजित 40+ चषक 2026 महेशपूर शेलगरच्या मैदानावरती आपण आज ही स्पर्धा अनुभवतोय. आणि आपण पाहिलं तो पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला राजकिरण कोहली सर यांचा त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. या सत्रापुरता आणि या नेक्स्ट सत्रामध्ये आपण जोडले जाऊया.
उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपल्याला जशी पाण्याची गरज लागेल आपण इशारा करा. पंचांनाही विनंती असेल, पाणी कोणत्याही वेळेला जर तुम्ही मागवलं तर आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रकाश चला गणेशपुरी संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा कोणीतरी. शेलगर आणि कोंबडभुजे आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली जाते टॉस करण्यासाठी या. कोंबडभुजे संघाचा संघनायक आहे इथं. शैलेशमती तरगर यांच्या वतीने आयोजित 40+ चषक 2026 ही स्पर्धा आपण अनुभवतो. दुसरी मॅच जिथे मात्र थरार रंगला जातोय. गणेशपुरी विपक्ष शिवाजीनगर अशी लढत दुसऱ्या सत्रामध्ये आहोत आपण. पहिलाच बॉल फुल टॉस होता, इथून मात्र वळवलं गेलं अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तर मात्र चेंडूने ओलांडले सीमारेषा चौकारासाठी. पहिल्याच बॉल वरती हा चौकार आला. ज्ञानेश्वर आणि विशाल अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. ज्ञानेश्वरनं हा चौकार मिळवला. यावेळेचा हा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत, वाईटने दंडित केलं जाईल. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आहे. विनर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र ही सिंगल रन राईडची ऍड केली जाईल. टोटल 5 आपण पाहतो. टार्गेट आहे 50 धावांचं. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस अगदी इमानगडाच्या सहाय्याने रिसच्या सहाय्याने हा चेंडू वळवला गेला. मिड विकेट मध्ये असणारा क्षेत्ररक्षक आपण पाहतो रॉकी. खरं तर विजयाचा व्यवसाय मच्छीमारी आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची ओळख आहे. परंतु आज या मैदानावरती क्षेत्ररक्षण करताना आपण अगदी व्यासपीठाच्या समोर त्यांना पाहतो. रॉकी आहे. चेंडू अडवला गेला, तदनंतर मात्र 21 धावफलकावरती 6 धावसंख्या धावफलकावरती आला. यावरचा चेंडू स्लोवर होता. अगदी पाहिलं तर बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात ही धावसंख्या अफवांच्या स्वरूपानं ऍड केली जाईल. टोटल मात्र आपण पाहतो 7 धावा धावफलकावरती. उन्हाचा तडाखा वाढत चालला. यावेळेला बॅटची एज क्षेत्ररक्षक झाले, पण चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड इतकी फास्ट आहे ना आणि इतकी चांगली आहे की चेंडू एकदा जर का क्षेत्ररक्षकाला बीट करून जातोय तर सीमारेषा ओलांडणारच, यात मात्र शंका नाही. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये आलेला हा चौकार अगदी आपण पाहिला तर थर्डमॅनला बीट करणारा राहिला. त्यानंतर मात्र या चौकाराने 4 धावा वेगाने पुढे सरकतील. टोटल धावसंख्या आपण पाहतो 4 ने पुढे सरकले. 11 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 10च्या सरासरीने त्यांना धावा पलायचं होतं, धावसंख्या जमवायच्या होत्या. 11 आल्या. सरासरीपेक्षा 1 धाव जास्त झाली आहे, परंतु इथे मात्र आणखी एक डॉट बॉल ही पाहायला मिळाला. कभी बारी तेरी तो कभी बारी मेरी वार पलटवार मात्र इथं पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अगदी बॅट वरती आला नाहीये, परंतु कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. रॉकी चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील आणि इथून मात्र काहीच म्हटलं जातं ना, घर फिरले की घराचे वासही फिरले जातात. अगदी परिस्थिती आपल्या हातामध्ये होती, परंतु चेंडू फेकत असताना हातातून चेंडू सुटलाच नाहीये. थ्रोचा हा प्रयत्न मात्र खराब राहिला रॉकीच्या माध्यमातून आणि इथून मात्र 3 धावा या चेंडूवरती मिळवल्या जातील. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 1 ची होते ते समाप्त. 14 धावा धावफलकावरती शेरगर आणि कुंभडभुजे. चला पुन्हा एकदा आपल्याला विनंती केली जाते, शेरगर 40+ मास्टर संघ आणि कुंभडभुजे संघाचा संगणक इथं पोहोचलाय. शेरगर संघ आपण यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचं. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती ही विकेट आली आहे. गाणी गावी गेलं तर 5-6 तास होता नाही तो पण काय आपला टायमिंगमध्ये कंटिन्यू कसं आहे तुमचं 40+ आणि सगळ्यांची नाती जोडलेली आहेत म्हणून नाही बोलते. सौरभच्या माध्यमातून ही विकेट मिळवण्यात आली. यावेळेचा चेंडू बॅकफुटवरती येऊन टच करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी डीप पॉइंटला भेदणारा हा मात्र चौकार पाहायला मिळालाय. सौरभच्या गोलंदाजीवरती आलेला हा चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर मात्र हा चौकार. चला चेंडू द्यायचा. ऊन एवढं आहे की नक्कीच व्हॉलंटियर्सही राहू शकत नाहीये, परंतु मैदानाचा लेखाजोखा पाहता आयोजकांनी नक्कीच चांगली व्यवस्था केली आहे. 2 तंबू उभारले गेले. त्यानंतर मात्र अगदी पाहिलं तर आपण डीप थर्ड बार मध्ये असणारी स्मशानभूमीचा शेड आहे. इकडं आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला झाडही आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅट वरती आला नाही, परंतु फटका सजला गेला. तो अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार पाहायला मिळेल. आल्या आल्या या फलंदाजीचा बोलबाला राहिला. महादेव या फलंदाजीचा चला तुमचा एक कोणतरी प्रतिनिधी पाठवा. तुमच्या टी शर्टवर झूम करून पीटीसीच्या माध्यमातून आपली नावं इथं जमवली जातात. बॅट्समन प्रवीण महादेव लिहिलं बी हवं. प्रवीण टी शर्ट नाव नाही आहे त्यांचं. टी शर्ट नाव नाही आहे, स्पॉन्सर्ड बाय आहे ते. टी शर्ट आहे ना महादेव नाव हा त्यांचे सगळे नाव आहे. महादेव काय महादेव आपण देऊ नये. त्यांनी बॉलिंग केली ना, प्रवीण चौथी बॉलिंग केली. ट्रॅक वगैरे बघतो ना हॉस्पिटलला आपण गेलो. यावेळेचा चेंडू वाईड बॉल आला. चला शेरगर संघ या आपल्याला विनंती केली जाते. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या कुंभडभुजे संघ आपल्याला इथे उपस्थित पाहतो आपण. यावेळेचा चेंडू फ्रंट फुटवर आले, परंतु फटका फसला. कदाचित झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. पुन्हा एकदा रॉकी आले, चेंडूवरती फेकी पाहायला मिळेल रॉकी यांची. त्यावर मात्र आणखी 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल धावफलक आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्धा पल्ला तर आतापर्यंत पार केला गेला. शिवाजीनगर संघ आता मात्र इथून मात्र तुम्हाला गोलंदाजीचा वेग आणि टप्पा 6 धावा लागेल. यावेळेला आपण पाहतोय
जशी नक्कीच गोलंदाजीचा ही धार पाहायला मिळाली. एक जबरदस्त चेंडू वापरला गेला. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतो. चला शिरगड संघ या आपल्याला वारंवार विनंती केली जाते. आणखी नक्कीच वाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. या षटकामध्ये बरेचसे आव्हानाचे चेंडू पाहायला मिळेल. सौरभला अजूनही लाईन इन लेन चांगली मिळालेली नाहीये. धावसंख्या चौकाराच्या साह्याने आपण येताना पाहिल्यात, आव्हान तरी पाहिल्यात, सिंगल डबल ही पाहतोय. एक चांगलं क्रिकेट ही मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूवरती हा मात्र बॅटची एज लागली शेतीशी येतो चेंडूपर्यंत. तदवर मात्र पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जातील. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. टोटल आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आहेत ते 28. श्यामसुंदर घरत साहेब वहाल यांनी विनंती आपण व्यासपीठावरती होते. श्यामसुंदर घरत आणि शैलेश श्यामसुंदर शेठ यांचं स्टेजवर आगमन झालंय. श्यामसुंदर शेठ घरत यांचे इथं आगमन आहे. त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शैलेश स्मृती तरकर आयोजित 40+ मास्टर चषक 2026 तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज झाला आणि आल्या मात्र त्याचं स्वागत केलं षटकारानं. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला हा पाहायला मिळाला. तो गोलंदाज विशालच्या बॅट मधून. तसेच शैलेशजी चिर्लेकर इथे या उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. त्यांचं इथं आगमन झालं. शैलेश स्मृती तरकर 40+च्या वतीने आपण त्यांचं शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करूया. यावेळेचा चेंडू इथे पाहिलं तर आपण पाहतो खूप टप्प्याचा होता. षटकारानंतर मात्र पुनरागमन कमबॅक करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल रन या धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटल आपण पाहाल तर 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. हलक्या हाताने फक्त खेळून काढला. आणखीन एक सिंगल ऍड केली जाईल. सदतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावरचा चेंडू पुन्हा एकदा एज आहे. झेल खाली प्रयत्न मात्र चांगला राहिला. परंतु कदाचित हा झेल मिळाला असता तर अजून ही मॅच मध्ये रंगत पाहायला मिळाली असती. 38 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा 37 आहेत. 37 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेचा चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न शक्यक्षक आहे. थोडासा चेंडूने वळण घेतलं परंतु अखेरच्या क्षणाला चेंडू पकडण्यात आला. परंतु थोडंसं फंबलिंग क्षेत्ररक्षण लगेचच
बघूया शेरगर टीम टॉस करण्यासाठी आपल्याला किती वेळा अनाऊन्स केली गेली, विनंती केली गेली आहे. एक दिवशीय ही स्पर्धा आहे.